हॅलो सावली बाळा, कसा आहेस तू? मी ठीक आहे. तुझ्या आवाजावरून तसं वाटत नाहीये जाऊ. खरं सांग बाळा, काय झालंय? घरी ठीक आहे ना सगळं? अगं अगं का रडतीयस? बाळा तू आमच्याशी बोलू शकतेस. अमृता वहिनींची घरी तपासणी केली होती ना, तेव्हा कळलं होतं की त्या गरोदर आहेत. पण डॉक्टरकडे गेल्यावर कळलं की त्या गरोदरच नाही आहेत. घरात असलेलं आनंदाचं वातावरण सगळं बदललं. म्हणून वाईट वाटतंय मला. अरे बाळा, कसं सांगू तुला, यात तुझी काय चूक आहे? तू का रडतोयस? ही त्या मेंदळे घराण्याची ना कर्म आहेत, कर्म. ती एक एक करून वर येत आहेत. आलं का लक्षात? तू कशाला रडून त्रास करून घेतोयस? मी सगळ्या मेंदळे कुटुंबाची कुंडली बघितली आहे. कोणाच्याच पत्रिकेत संतती योग नाही तू सोडून. त्या घरात पाळणा हलणार तो फक्त तुझ्यामुळे. आणि हे विधी लिखित आहे, हे कोणीही बदलू शकत नाही. आलं लक्षात बाळा? हो, पण हे बाळा, जग असंच आहे, असंच चालतं. अमृताचं दुःख मी समजू शकतो, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. तशीच ही गोष्टही आपल्या हातात नाहीये. त्या घरात पाळणा हलणार, पण तेही इतक्या सहजासहजी नाही. त्यातही बऱ्याच अडचणी आहेत, बरीच संकट आहेत. आता ती संकट नेमकी काय आहेत, कोणामुळे अडचणी येणार आहेत, हे सगळं मी बघतोय. तोपर्यंत फक्त धीर धरायचा, काळजी करायची नाही, स्वतःची काळजी घ्यायची. लक्षात ठेव, रडू नको. मेंदळेंच्या घरात अमृता, सोहम ही काही मंडळी आहेत जी सावली पाठीअगदी सावलीसारखी उभी आहेत. खरंय. अमृतासाठी आता किती जीव तुटत होता सावलीचा. लेक कोणाची आहे? आपली आहे. ज्या घराच्या भिंतींना फक्त श्रीमंतीची चमक आहे, ज्या घरामध्ये भावना शून्य माणसं राहतात, त्या घरात माझी लेक सगळ्यांना बदलायला निघाली आहे. प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करणारी माणसं असतात का कुठल्या घरात? माझी लेक त्या घरात आहे, म्हणून हे सगळं होत आहे. आता फक्त त्या तिलोत्तमा मेहेंदळेला तेवढी अक्कल यावी आणि त्या दोघींचं सूद तेवढं जुळावं. बाकी मला काही नको. पण अवघड आहे. कुत्र्याचं शेतपुटे पण होईल की नाही सरळ माहित नाही. माझी लेक एवढी मोठी सौंदर्य स्पर्धा जिंकली, एखाद्या बाईने सगळी इस्टेट तिच्यावर ओवळून टाकली असते. पण हे असं केलं तर ती तिलोत्तमा मेंदळे कसली? असं देवा, माझ्या या भोळ्या बाबड्या लेकीवर लक्ष ठेवा, हो लक्ष ठेवा. तारा, तारा काय झालं? मला खूप भीती वाटतेय सोहम. मनात माझे वेगळेच विचार येत आहेत. काय विचार येत आहेत? मम्माबद्दल. मला मम्माची खूप आठवण येते रे. आणि असं पहिल्यांदाच झालं ना की एवढे दिवस तिच्यापासून लांब राहिले. मी बाबा सोडून गेल्यापासून ती आणि मी, आम्ही दोघंच होतो एकमेकांच्या सोबतीला. आता ती खूप एकटी पडली असेल. तिचं स्वप्न पडलं म्हणून मी घाबरले. मला तारा, काळजी करू नकोस, स्वप्नच होतं. अशी कशी काळजी करू नको? शेवटी माझी आई आहे ती. मला भेटायचंय तिला सोहम. आणि माझी लेक पळून गेली नाहीये, तिला पळवून आणलंय तुझ्या लेकानी. झाला, उतरला चेहरा. सोहम, तू तुझ्या आईपासून लांब नाही ना राहत, त्यामुळे तुला नाही कळणार माझ्या मनाला काय वाटतंय ते. पण माझी मम्मा एकटी पडली तिथे आणि त्यात माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही तिच्याशी. माझं बोलणंही होत तारा, नाही. तसं नाहीये. भैरवजींना भेटायला जायला कुठलीही हरकत नाहीये, पण आपण त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांची काय रिॲक्शन असेल ह्याचा विचार करून मला काळजी वाटते. तारा, मी मॉमशी बोलतो. आपण
आपण जाऊ भैरवीजींना भेटायला. खरंच तू तुझं माइंड चेंज नाही ना करणार? पक्का ना सोहम? नाही करणार, नाही करणार. हे बघ तारा, मी माझ्या माऊला ओळखतो. तुला तुझ्या मामाला भेटायचं आहे ही गोष्ट तिला समजेल आणि ती जायला नकार देणार नाही. ओके ठीक आहे, मग आता तयार हो. नाश्त्यासाठी ये. हां चल उठ. आत्ता आठवण येते इलाईच्या मम्माची. लग्न झाल्यापासनं या पोरीने माझं एकही गोष्ट मनासारखी केलेली नाहीये. ब्युटी पेजंट ठरल्यानंतर तर इव्हेंट्स येणं पण कमी झालंय. बरोबर, आता अक्कल ठिकाणावर आली असेल. कळलं असेल ताराला की तिचं तिच्या मम्माशिवाय पानही हलू शकत नाही. का फोन करते ही सारखी? बरं, त्या माणसाला फोन केलायस का? फोनवर बोलणं झालंय. तर देवा, हा. आवरलं ना सगळं? हाय. हा, चांगल्या कामासाठी चाललाय. दही साखर खाऊन जा. होय. इथल हायस तुझ्या पाठीशी. पण तुमचा हा दिवा दिव्या लावायला चाललाय कुठं ते तर विचारा. सुनबाई, घरी रिकामं बसण्यापेक्षा माझं पोरगं कामाला जातंय. नाहीतर काय, आणि चांगल्या कामासाठी चाललाय तो, असं मध्ये टोकू नये. आणि जयंती, आता घरात बसून कसं चालेल ग? काहीतरी काम करायला पाहिजेच की. आणि आत्ताच आजारपणातून उठलोय. मला घरात शांत बसवत नाही बघ. आणि कोणतं बी काम छोटे किंवा मोठे नसतं ग. कामाची पूजा करणारा कधीच उपाशी राहू शकत नाही. कळतंय ना तुला? कळतंय तर कळतंय. त्याला काय म्हणतात माहितीये का? देर आहे पण दुरुस्त. जा जा, तुम्हाला कुठे जायचे तिकडे जा, काय काम करायचे ते करा. कसे तुमच्यासारखे रिकाम तिकडे नेहमी आखी शुल्लक कामं करत नाही मी. माझी स्वप्न मोठी, माझी कामं बी मोठीच. हॅलो फ्रेंड्स, कसे? आज माझा नवरा चाललाय नोकरी करायला, तर त्याच्यासाठी मी दही साखर बनवलंय. आता त्यांना दही साखर दिलं, आता याच्या पुढे ते नोकरी शोधायला दिवसभर फिरती. देवा, सुनबाईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकस. नाही, कामावर लक्ष ठेव. बाई बरं, आज कामाचा पहिला दिवस आहे. पांडुरंगाचा आशीर्वाद घे. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. मोहम, अम्माशी बोला. थांब ना जरा, बोला. मी बोलतो. मग काय? अरे बोल. नाही, मगापासून बघतीये काहीतरी कुजबूज चालली आहे तुम्हा दोघांची. एवढं काय महत्वाचं आहे? बोल ना, मन मोकळं करून बोल. मग ऍक्च्युली मला ताराच्या घरी जायचं होतं. म्हणजे आम्हाला ताराच्या घरी जायचं होतं, कारण बरेच दिवस झाले तारा तिच्या मॉमला भेटली नाहीये. सोहम, भैरवी बजे आणि मॉम या दोघींमध्ये काय झालंय तुला माहिती आहे की विसरलास? अरे मॉमचं आणि त्यांचं भांडण झालंय आणि तुला पटतंय मला तुझं नील, पण मग ह्या घरात नियम सगळ्यांसाठी सारखे पाहिजेत ना. या मूर्ख मुलीच्या घरचे मॉमना अजिबात आवडत नाही, पण येतात ना ते सारखे सारखे येतात. आणि मग तारा गेली तिच्या आईला भेटायला, तर काय प्रॉब्लेम आहे? झाली इच्छा तर भेटावं तिने. अरे विषय तारा आणि सोहमचा चालू होता ना. उगाच विषयाला कशाला फाटे आपले. नाही, मी फाटे नाही फोडत आहे. तू सांग, तू काय केलं असतंस? नाही म्हणजे तुला काय वाटतं मग सोहमने काय करावं? घेऊन जावं ताराला की नाही? तिला जर आईला भेटायचं असेल तर भेटू दे ना. माणूस म्हणून तिचा अधिकार आहे. आणि तो अधिकार तू किंवा मी, आपण कोणी हिरावून नाही घेऊ शकत. लहानपणापासून आईसोबत जोडलेली नाळ कधी तुटत नसते.
बरोबर बोललास तू. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती मला. पण कसं आहे, माझ्या आणि भैरवीमध्ये जे काही घडलं ते आता परत व्यवस्थित होईल असं मला वाटत नाही. आमच्यामधला कटुपणा दूर होणार नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला दोघांना जर का तिला भेटायला जावं असं वाटत असेल तर मी तुम्हाला अडवणार सुद्धा नाही. जा. पण मग घरात कोणीच राहणार नाही, कारण आता राजकुमार आणि मी पण डॉक्टरकडे चाललोय. नाही आई, तू सांगितलं होतंस ना, म्हणून मी अपॉइंटमेंट घेतली. दुसरा डॉक्टर आहे. आणि सारं मी तिथून डायरेक्ट ऑफिसला येईल. लेट झाला मला, मी निघतो. तसं नाही, ऐश्वर्या पण जाईल ना ऑफिसला, मग घरात कोणीच राहणार नाही. अमृता, अगं कोणीच नाही असं कसं होईल? सावली आहे ना तिलोत्तमा बरोबर. तिलोत्तमा मॅडम, तुम्हाला काही गरज लागली तर मला कळवा. नाही, कसं आहे की आयुष्यात मला तुझी गरज भासेल असा क्षण माझ्या आयुष्यात कधीच येऊ नये अशी देवाकडे मी नेहमी प्रार्थना करते. अगं साऊचा फोन आहे. सावसे ते मोठा आवाज करा बरं, मला बोलायचंय तिच्याशी. हॅलो साऊ, बाळा कशी आहेस? बाबा मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? घरची मंडळी जावे बापू कसे आहेत? ते सुद्धा बरे आहेत. आत्ताच ऑफिसला गेलेत. खरं तर आज घरातले सगळेच काही ना काही कामानिमित्त बाहेर गेलेत. बर. मला करमत नव्हतं म्हणून फोन केला. असं होय. पण बरं झालं बरं साऊ फोन केला. असंच आदनमधनं करत जावाय, म्हणजे आम्हाला बी बरं वाटतं आणि तुझी ख्याली खुशाली समजा कळतं आम्हाला, है ना? होय. आणि काय ग, एकटीच आहे वय घरात? तशी एकटी नाहीये, म्हणजे तिलोत्तमा मॅडम आहेत सोबत. असं पर साऊ तुमचं घर लयच मोठं आहे बाई. आणि तुम्ही दोघीच आहात. जरा सांभाळून काळजी घ्या हा. घर मोठं असो नाही तर लहान, काळजी घ्यायलाच हवी. म्हणजे कसं आहे, आपलं भागवतांचं घर एवढंच खुराड आहे ग. हित सुरू झालं की हित संपतं. बरं, त्यात घरातून नेण्यासारखं माणसांशिवाय काही नाही. आणि तुला तर माहितीये, माणसानं तर आपल्या कोणी नेणारच नाही. त्यामुळं कसं आहे, आपल्याकडे काही काळजीचं कारण नाही. पण तुझ्या घरी तसं नाही ना. एवढं मोठं घर, एवढा मोठा राजमहाल, त्यात राजासारखी एवढी मोठी मोठी राहणारी माणसं. अगं नुसतं त्या पांढऱ्या पालीला जरी उचलून दिलं ना तरी 5 तोळ्याचा फायदा होईल माहितीये का माणसाचा. म्हणून म्हणते, काळजी घ्यायला पाहिजे आपली आपण. हो वहिनी, तुम्ही नका काळजी करू. इथे वॉचमॅन दादा आणि सिक्युरिटी दादा आहेत काळजी घ्यायला. मला का सांगा तुझ्या सिक्युरिटीचं कौतुक. कुणावर विसंबून राहू नये. पाहिलं का, केवढी मोठी वीज चमकतीये. एवढं मोठं घर असताना माणसानं काळजी घ्यायला पाहिजे बाई. म्हणजे मी तर घेतलं असतं बाई एवढं मोठं घर. साऊ, तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ हा. आपला विठुराया हाय आपल्या पाठीशी, मग उगा कशाला कुणाला घाबरायचं हा. बर, काळजी घे हा. ठेवू? ठेवते आई. आई ग, हा आवाज, तिलोत्तमा मॅडम एकटेच आहेत वर. त्यांना काही झालं नसेल ना? मला जायला हवं.
जवळ येऊ नकोस. तू जा, तू जा. मी करते मॅनेज. ऐका ना, मला मदत करू का? जा. मला कुणाची मदत नकोय. तिलोत्तमा मॅडम, माफ करा. मला माहिती आहे तुम्हाला माझ्या मदतीची गरज नाहीये, पण मला मदत करू द्या. नको, तू जा म्हणते ना. या. ऐक. द्या, हात द्या, हात द्या. आई पाय दुख. द्या, मी बघते. नको, तू जा. मम्मा, आम तिथेच. का आलीस माझ्या दारात? जा इथून. तुला भेटायला आले. तुला आत्ता आठवण येते तुझ्या मम्माची? हा? आणि असंही मला मेहेंदळे कुटुंबाशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीयेत. आणि आता लग्नानंतर तूही मेहेंदळेचस, त्यामुळे तूही जाऊ शकतेस. मामा, तुमचा राग माझ्या मॉमवर आहे, पण ही तर तुमची मुलगी आहे ना, आणि मी तुमचा जावई आहे. लग्नानंतर पहिल्यांदा तुमच्या घरी आलोय. लग्न म्हणजे त्या लग्नाबद्दल बोलताय तुम्ही, जे तुम्ही दोघांनी पळून जाऊन केलंय माझ्या इच्छेविरुद्ध. या असल्या लग्नाला मी मानतच नाही. अख्ख्या जगाने मान्य केलंय. तुम्ही काय म्हणतो? गोडी गुलाबींनी मान्य करून घ्या ना, मान्य करून घ्या. तारा, मम्मा, प्लीज आम्हाला घे ना ग घरात. सावली बोल. सारंग सर, तुम्ही लवकर या. तिलोत्तमा मॅडम आहेत ना. बरोबर, थांब, आम्ही निघतो लगेच. सारंग, एक मिनिट थांब. मला वाटतं आपण लगेच घरी जायला नको. का बाबा? जायला पाहिजे आपण, पण मला वाटतं ह्यात एक संधी दडली आहे. संधी? कसली संधी बाबा? तिलोत्तमा आणि सावली एकत्र येतील, त्यांच्यात संवाद घडेल. आणि आपण डॉक्टरांना विचारूया तिलोत्तमाला कितपत त्रास होतोय. पण सावली जर एकटी मॅनेज करू शकणार असेल तर राहू दे ना. आता घरी कोणीच नाही म्हटल्यावर तिलोत्तमाला सावलीशी जुळवून घ्यावंच लागेल ना. बाबा, गुड आयडिया. नाही, घरी कोणी असेल तर मॉम सावलीवाणीला हातही लावता येणार नाही. पण बाबा, तुझा सावलीवर विश्वास आहे ना. मग तुला सुखी संसाराचं एक सूत्र सांगतो. काही काही वेळेला ना सगळ्या चिंता बायकोवर सोडून द्यायच्या आणि आपण निर्धास्त व्हायचं. ठीक आहे, चालेल. कदाचित पांडुरंगाच्या मनात पण हेच असेल. बघूयात आपण यावेळेला सावलीला संधी देऊन ती कशा पद्धतीने मॅनेज करते ते. औषधं दिलेत ती वेळेत घ्या, आणि दर तासाने मलम लावून हातापायाची मालिश करा. काळजी घ्या. येतो मी. थँक्यू. ऐक, मी नको. मी करते, काही गरज नाही. मदत नकोय मला. तिलोत्तमा मॅडम, तुम्ही तू नको काही करूस प्लीज. मला आधीच खूप दुखतंय.